हॅलो फ्रेंड्स, रोजच पण नव्याने या आपल्या सिरीजमध्ये आपण रोजचीच भाजी वेगवेगळ्या पद्धतीने कशी बनवायची हे बघत असतो. त्यातल्या त्यात आज आपण शिमला मिर्च अजून एका वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीने शिमला मिर्च बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे. 2 ते 3 लसणाच्या कांड्या आपण इथे सोलून घेतलेल्या आहेत. साधारणतः अर्धा इंच अद्रक आपण इथे कापून घेतलेला आहे. त्यासोबतच अर्धी वाटी खोबरे अशा प्रकारे बारीक कापून घेतलेले आहे. सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरे, लसूण व अद्रक बारीक दळून घेणार आहोत. अशा प्रकारे व्यवस्थित बारीक दळून घेतलेले आहे. दळलेल्या खोबऱ्यामध्ये आता आपण भाजलेले शेंगदाणे ऍड करणार आहोत. शेंगदाणे मिक्सरमध्ये दळताना अशा प्रकारे थोडेसे ओबडधोबड दळलेले आहेत. अशा प्रकारे सर्व व्यवस्थित दळून घेतलेले आहे. एका ताटामध्ये दळलेलं खोबरं व शेंगदाणे काढून घेतलेले आहेत. आता आपण यामध्ये मसाले ऍड करणार आहोत. त्यासाठी इथे आपण हाफ टीस्पून हळद ऍड केलेली आहे. 1 टेबलस्पून लाल मिर्च पावडर, 1 टेबलस्पून काळा मसाला, इथे मी घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. हाफ टीस्पून धना पावडर आणि त्यासोबतच हाफ टेबलस्पून मीठ आपण इथे ऍड करणार आहोत. सर्व मसाले अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे शिमला मिर्च मध्ये भरण्यासाठी आपले सारण तयार झालेले आहे. पण हे सारण असेच शिमला मिर्च मध्ये न भरता आपण एक ट्रिक करणार आहोत, ती आपण पुढे बघूयात. त्या अगोदर आपण शिमला मिर्च कापून घेऊया. इथे मी अशा प्रकारच्या मोठ्या शिमला मिर्च घेतलेल्या आहे, जेणेकरून सारण आपल्याला व्यवस्थित भरता येईल. यानंतर शिमला मिर्च मध्ये सारण भरण्यासाठी आपण त्याचा वरचा भाग कापून घेणार आहोत व त्यातल्या बिया सुद्धा काढून टाकणार आहोत. त्यासाठी आपण शिमला मिर्च अशा प्रकारे वरच्या बाजूने स्क्वेअर शेप मध्ये कट करून घेणार आहोत व शिमला मिरच्या आतील बिया अशा प्रकारे ट्विस्ट करून काढून घेणार आहोत. आत राहिलेल्या बिया सुद्धा अशा प्रकारे आपण काढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनेच आपण सर्व शिमला मिर्च कापून घेतलेल्या आहेत. आपण भरली शिमला मिर्च जेवेळेस खातो तेव्हा त्यातलं जे सारण आहे भरलेलं ते थोडंसं कच्चं लागतं व ओलसर होतं. तर तसं होऊ नये यासाठी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. आपण भरली शिमला मिर्च मध्ये दरवेळेस सारण कच्चं भरतो, पण या ठिकाणी आपण कढईमध्ये तेल घेऊन ते सारण अगोदर थोडा वेळ परतून घेणार आहोत. तेल अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण 1 टेबलस्पून तीळ घालणार आहोत. या ठिकाणी तीळ घातल्यामुळे ते छान भाजून निघतात व टेस्ट सुद्धा छान येते. तुम्ही सुद्धा यामध्ये तीळ नक्की घालून बघा. 4 ते 5 मिनिटं आपण सारण व्यवस्थित परतून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर सॉफ्ट होईपर्यंत आपण ती परतणार आहोत. कोथिंबीर सुद्धा सॉफ्ट झालेली आहे. या परतलेल्या सारणाचा छान अगदी सुगंध येत आहे व कलर व टेक्स्चर तुम्ही बघू शकता, अगदी अप्रतिम आलेला आहे. आता आपण हे सारण प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे सारण आता आपण शिमला मिर्च मध्ये भरून घेऊयात. शिमला मिर्च मध्ये सारण भरताना अगदी दाबून भरायचं आहे, जेणेकरून शिमला मिर्च कढईमध्ये परतताना सारण निघून जाऊ नये. तुम्ही बघू शकता, अगदी थोडे थोडे सारण भरून मी व्यवस्थित दाबून घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण सर्व शिमला मिर्च भरून घेणार आहोत. सर्व शिमला मिर्च भरून झाल्यानंतर थोडेसे सारण इथे उरलेले आहे, ते आपण बाजूला ठेवणार आहोत. आता आपण कढईमध्ये 3 ते 4 वगळी तेल घेणार आहोत. या पद्धतीने शिमला मिर्च बनवण्यासाठी थोडेसे जास्त तेल लागते. तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हाफ टीस्पून मोहरी ऍड करणार आहोत. हाफ टीस्पून जिरे. तेलामध्ये आपण थोडेसे मीठ ऍड करणार आहोत. इथे मी जवळजवळ 1/8 टीस्पून मीठ ऍड केले आहे. तेलामध्ये मीठ ऍड केल्यामुळे शिमला मिर्च लवकर शिजते व शिमला मिर्चचे बाहेरचे आवरण आळणी लागत नाही. सर्व शिमला मिर्च तेलामध्ये ऍड केल्यानंतर त्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून शिमला मिरच्या सर्व बाजूंना व्यवस्थित तेल लागेल.
शिमला मिरच शिजण्यासाठी आपण यावर थोडासा पाण्याचा शिपका मारणार आहोत. यानंतर आपण लो टू मीडियम फ्लेमवर या शिमला मिरच झाकण ठेवून व्यवस्थित शिजू देणार आहोत. 4 ते 5 मिनिटांनी झाकण काढून शिमला मिरच पलटवून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे झाकण ठेवून थोड्या वेळाने पलटवून आपण सर्व शिमला मिरच सर्व बाजूने शिजवून घ्यायच्या आहेत. थोड्या वेळाने तुम्ही बघू शकता सर्व शिमला मिरच शिजलेल्या आहेत. आता आपण जो उरलेला मसाला आहे तो आपण यामध्ये ऍड करूयात. जर आपण हा मसाला अगोदर ऍड केला असता तर शिमला मिरच शिजताना हा मसाला करपला असता, त्यामुळे आपण हा नंतर ऍड करणार आहोत. जर शिमला मिरच खूप जाड असतील, लवकर शिजत नसतील तर तुम्ही यामध्ये थोडेसे गरम पाणी किंवा थंड पाणी ऍड करू शकता. तुम्हाला जर ही रेसिपी आवडेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.